भयकथा बदला जो कधी विसरत नाही. कोकणातल्या एका लहानशा गावात देशमुख वाडा उभा होता. गावात एक चर्चा होती. त्या वाड्यात रात्री दिवे आपोआप लागतात आणि कोणीतरी रडतं. पण राघव हसून म्हणायचा, अंधश्रद्धा आहे सगळी. राघव तोच होता ज्याने 5 वर्षांपूर्वी त्या वाड्याच्या माळ्यावर काम करणाऱ्या सावित्रीला खोट्या आरोपाखाली घराबाहेर काढलं होतं. अपमान, उपासमार आणि लोकांच्या टोमण्यांनी सावित्रीने वाड्याच्या मागच्या विहिरीत उडी घेतली होती. त्या रात्री राघवला पहिल्यांदा आवाज आला. राघव. खूप हळू, थंड, ओळखीचा. त्याने दार उघडलं. कोणीच नव्हतं. पण जमिनीवर ओले पायांचे ठसे होते, जे हळूहळू माळ्याकडे जात होते. त्या रात्रीपासून रोज काही ना काही घडू लागलं. आरशात सावित्रीचं प्रतिबिंब दिसायचं. भिंतींवर रक्ताने लिहिल्यासारखं वाटायचं. माझा बदला बाकी आहे. एके रात्री राघवने धीर करून माळ्यावर जाण्याचा निर्णय घेतला. माळ्याचं दार उघडताच थंड वारा सुटला आणि समोर उभी होती सावित्री. पांढरी साडी, डोळ्यात काळोख आणि गळ्यात अजूनही विहिरीची शेवाळ. ती हसली. पण ते हसू मानवी नव्हतं. तू मला मरण दिलंस. आता तुझ्या विवेकाला मी मारते. राघव ओरडला. मला माफ कर. चूक झाली. सावित्री जवळ आली आणि कुजबुजली. बदला माफी ओळखत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गावक्यांना राघव माळ्यावर मृत अवस्थेत सापडला. डोळे उघडे, चेहऱ्यावर भीतीचा कायमचा ठसा आणि भिंतीवर एकच वाक्य, न्याय झाला. आजही देशमुख वाड्यात रात्री विहिरीकडून पायांवर ओले ठसे उमटतात. कारण बदला कधीच मरत नाही.